एक युवा उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 6 मधून तुम्ही उमेदवारी लढवतात. राजकारणाचा तुम्हाला यामागील काय अनुभव आहे का आणि काय उद्दिष्ट आहे? नमस्कार, मी सौ प्रिया सिद्धांत गंधे. मी वार्ड क्रमांक 6 मधून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी घेतलेली आहे. राजकारणाचं माझा हा पहिलाच पाऊल आहे. मला समाजकारणाची फार आवड आहे आणि मी आजपर्यंत माझं प्रोफेशनल करिअर सोबत मी समाजकारणासाठी नेहमीच तत्पर राहिलेली आहे. आणि मुळात राजकारण माझ्यासाठी जरी नवीन असलं तरी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा, माझ्या सासरकडे हे सगळं नवीन आहे, पण माझ्या माहेरी माझे वडील हे स्वतः एक शिवभक्त आहेत आणि ते ग्रामसेवक म्हणून मुरबाडमध्ये त्यांनी निवडणूक. शिवाय माझा भाऊ आहे, त्यामुळे माझ्याकडे तो मुळातही बाळकडू आहे. पण आमच्या घरामध्ये म्हणा किंवा पहिल्यापासून आम्ही सर्वजण सामाजिक कार्यातून पुढे आलेलो आहोत. त्याच्यामुळे आताही मला राजकारण न करता समाजकारण करून राजकारणात काही मुद्दे आहेत की ज्याच्यासाठी समाजकार्य तर चालूच आहे, पण त्याला जर राजकीय पाठबळ असेल तर ते कार्य अजून उत्तमरित्या पार पाडते. त्याच्यासाठी हा एक पुढे आम्ही पाऊल घेतलेला आहे. यापूर्वी आपल्या समाज प्रतिनिधींनी आपल्या वार्डमध्ये केलेली कामं, अपूर्ण असलेली कामं, तसेच तुम्ही याच्यानंतर काही बदल करणार आहेत कामामध्ये, तर काय करावंसं आपल्याला वाटतंय? माझे भरपूर जसे मी व्हेरीफाय केलं किंवा जेव्हा पाहिलं तर खूप साऱ्या कन्सेप्ट्स आहेत की फक्त थोड्याशाच गोष्टीसाठी आपण मर्यादित न राहता माझ्या प्रभागाचा पूर्ण सार्वजनिक विकास, त्यांची सुरक्षता किंवा साक्षरता हे सर्वांवर माझा जोर राहणार आहे. आणि मुळात माझा प्रभाग हा सगळ्यांपेक्षा कसा वेगळा असेल याच्याकडे फक्त तिथे रस्ते आहेत, तिकडे गटार आहे, तिकडे पाणी व्यवस्थित आहे हे न बघता अजून काहीतरी वेगळ्या प्रकारे आम्ही कसं रिप्रेझेंट करू याचं माझ्याकडे पूर्णपणे लक्ष असणार आहे. आणि त्या क्रिएटिव्हिटीसाठी मला उतरायचं आहे की माझा प्रभाग काहीतरी मला आहेत असे खूप सारे सुशोभीकरणामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही कचऱ्याचं निर्मूलन कशा प्रकारे करताय त्याच्यासाठी तुम्ही कसं किंवा जे नागरिक आहेत त्यांना जागरूकता कशी करतायत. आणि माझ्या प्रभागातलं मी तर म्हणेल प्रत्येक उमेदवार हा एक किंवा प्रत्येक नागरिक आहे ना तो नगरसेवक आहे. पूर्णपणे त्यांना जसं वाटेल त्यांच्या ज्या कन्सेप्ट असतील त्या पुढे घेऊन आपण चांगल्या प्रकारे कसा आपला प्रभाग करू याच्याकडे आमचं लक्ष नाही. आणि जर सगळ्यांनी मला संधी दिलीच ना तर तुम्ही बघा आमचे प्रत्येक वार्डातला प्रत्येक एक कार्यक्रम, प्रत्येक एक फेस्टिवल, सण हा आमचा नक्कीच वेगळा असणार आहे. पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या कामांना आपल्या प्रभागामध्ये प्राधान्य द्याल? आता जर आपला रिझल्ट लागला डिसेंबर, तर ह्या जानेवारीपासून मार्चपासून मुळात पहिल्यांदा मार्चमध्ये 10वीच्या मुलांच्या एक्झाम्स होतील. तर त्या मुलांना 10वी 12वीच्या मुलांना पहिले त्यांना एक खूप छान प्रकारे की आपला पेपर तुम्ही अभ्यास भरपूर कराल पण तो प्रेझेंट कसं करायचं, तो लिहिताना तुम्ही कसं देऊ शकतात, माझं त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन असणार आहे. शिवाय त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर जे डॉक्युमेंट्स, जे दाखले त्यांना लागतात त्याच्यासाठी त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये माझी किती प्रकारे त्यांना मदत राहील हा एक माझा मुळात असणार. आणि माझ्या परिसरामध्ये ज्या विहीर आहेत त्या मी पाहिल्या, त्या विहीरचा आजूबाजूचा जो एरिया आहे तो खरंच वाखिण्याजोग्य आहे. आणि त्या विहिरीत मुलं स्विमिंगसाठी माझा मुलगा मम्मा बाहेर नेणं, तर विहिरीमध्ये पोहणं किती प्रकारे सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि ते जर आपण तिथे चालू केलं तर मुळात मला खरंच ती इच्छा आहे. आणि तिथे एक ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा, तिथे सर्वजण येऊन 2 मिनिटं एक ओपन जिम माझी कन्सेप्ट आहे की थोड्या प्रमाणात जिथे पॉसिबल आहे तिथे आपण ओपन जिम जरा चालले तर कोणीही तिथे बाहेर निघू शकतो. त्याच्यासाठी माझा कल असणार आहे. मैदान आहे, गणेश मैदान, तिथे मुलांना कशी सिक्युरिटी पुरवता येईल. शिवाय आमचा बाजारपेठ एरिया आहे, तिथली पार्किंग एरिया. 6 महिन्यामध्ये माझी प्रायोरिटी तर राहणारच आहे, पण जसं शक्य होईल तसं माझा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. का ताई, तुमच्या अजून विचारामध्ये अजून काही प्रभागामध्ये नवीन विचार किंवा सुधारणा अशा काही मुद्दे आहेत का? प्रभागाच्या सुधारणेसाठी सुरक्षता, आपल्याला CCTV कॅमेऱ्याचा एक माझ्या डोक्यामध्ये आहे की मला असं वाटते सुरक्षतेसाठी ते आवश्यक आहे. CCTV कॅमेरे का पाहिजेत तर महिला, ज्येष्ठ नागरिक, मुलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला पाहिजे.
त्याच्यानंतर आपले जे गटारं आहेत ते भूमिगत गटारं झाले, तर जो ड्रेनेजचा किंवा जो स्मेल येतो किंवा त्याच्यानुसार कीटकनाशक जे फिरत आहेत त्याच्यावरती आपण हे करू शकतो. शिवाय जो इथे मच्छी मार्केट जो एरिया भरतो, तर मच्छी मार्केट एरियामध्ये तो झाल्यानंतर 12 नंतर आमचा एरिया पूर्णपणे मुळातच मोकळा होतो. तर त्याच्यानंतर एक नगरपंचायतची टीम येऊन तिथे क्लीननेस झाला पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे. कारण की माझ्या वार्डामध्ये सर्वजण सुशिक्षित उमेदवार आहेत आणि ते लोक सगळे म्हणजे त्यांची एक कन्सेप्ट आहे, मार्केट भरणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दल आमचं नाही आहे, पण तिथे नंतर स्वच्छता पण झाली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तिथे एक जिथे मार्केट एक स्थायी ठिकाणी पाहिजे, तिथे पाणपोई पाहिजे. त्यांच्यासाठी पण ते बाजार करायला त्यांच्या घरून एवढ्या लांबून येतात, त्यांना शौचालय पाहिजे जवळ आसपास, पाणपोईची सुविधा पाहिजे. हे सर्व आपण करू शकतो. आता काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? मी मतदारांना हेच आवाहन करेन की तुम्ही मतदान करणं खूप आवश्यक आहे. सर्व जागरूक मतदान आहे, तुम्ही जागरूकता दाखवा आणि मतदान करा. मतदान करून तो पण तुम्ही योग्य निर्णय घ्या. तुमच्या एका मताने तुम्ही सर्व काही चेंज करू शकता. आपण सर्व एकत्र आलो तरच बदल होऊ शकतो. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते का तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा, विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर मशाल या चिन्हावरती तुम्ही मतदान करून आम्हाला विजयी करा. मशाल दोन्ही नगराध्यक्षासाठी आणि नगरसेविकेसाठी, दोन्ही पदांसाठी. आणि आम्ही जे बोललोय ते पूर्णत्वाला आणण्याची जबाबदारी आमची असणार आहे. पण तुमचा एक विश्वास आहे आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते सगळे आपण पूर्ण करू शकतो. तर मी उभी नसून तुम्ही सर्वजण आहेत, आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्याला करायचं आहे. तर तुम्ही मतदान करताना योग्य व्यक्तीची निवडणूक करा अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.